संपत्ती सोहळा ना आवडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. जावे पंढरीशी आवडे मनाशी, आषाढी एकादशी व्रतही. रामकृष्ण हरी माऊली. वारकरी नेहमी पंढरपूरलाच जातात, कारण तेथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाचे मंदिर आहे. वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठलाला विशेष महत्त्व आहे आणि पंढरपूर हे विठ्ठलाचे मुख्य स्थान मानले जाते. त्यामुळे वारकरी वर्षातून एकदा किंवा दोनदा पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारी करण्यासाठी जातातच. पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे हृदयस्थान आहे. येथे विठ्ठलाचे मंदिर आहे, जे वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे आहे. वारी ही एक धार्मिक यात्रा आहे, जी पंढरपूरला केली जाते. वारकरी ही परंपरा वर्षानुवर्ष पाळत आले आहेत. सर्व लोक एकत्र येऊन, विविध जाती धर्माचे लोक एकत्र येऊन ही वारी करतात. तर आज पंढरपूरच्या दिशेने लाखो वारकरी पायी पंढरपूरला जात आहेत. हे वारकरी पंढरपूरला का जातात, हे आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत. शास्त्र सांगतात की भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये नेहमी भक्तीची देवाणघेवाण होते. जसा भक्ताचा भाव तसंच भगवंताचं प्रेम यांची आदानप्रदान करतात. म्हणून ज्यावेळी भगवंतांना स्नान करण्याची इच्छा होते, त्यावेळी ते श्री रंगनाथ म्हणून ते श्रीरंगम या दक्षिण क्षेत्रामध्ये असतात, ज्या ठिकाणी 3 समुद्र आणि सहस्र नद्या ह्या भगवंताच्या सेवेसाठी तत्पर असतात. परंतु भगवंतांना जेव्हा भूक लागते, म्हणजेच भोग स्वीकारण्याची वेळ येते, तेव्हा ते जगन्नाथपुरीमध्ये असतात. त्या ठिकाणी ते जगन्नाथजी म्हणून ओळखले जातात. आणि ज्यावेळी भगवंतांना झोपण्याची इच्छा असते, त्यावेळी ते गोपालकृष्ण बनून वृंदावनात जातात, ज्या ठिकाणी गोपी, यशोदा, नंदराज, राधाराणी यांच्याकडून ते सेवा स्वीकारतात. आणि ज्यावेळी भगवंतांना राज्य करण्याची इच्छा होते, त्यावेळी ते पंढरपूरधामी म्हणजेच द्वारकाधीश श्री विठ्ठल म्हणून येतात आणि भक्तांच्या मनावर राज्य करतात. म्हणूनच आपल्या संतांनी म्हटले आहे, कानडा राजा पंढरीचा. आणि जेथे राजा तिथे त्याची प्रजा आलीच. म्हणून आपले संत सांगतात, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. आषाढी एकादशीला हे सर्व वारकरी वैष्णव पताका घेत टाळ मृदंगाच्या गजरामध्ये पंढरपूरमध्ये येतात. एकादशीच्या किमान 10 दिवस आधी भगवंत भक्तांना अहोरात्र दर्शन देत असतात. भगवंत 10 दिवस झोपत नाहीत. म्हणूनच म्हणतात ना, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळ तातडी उतावीळ. आणि हे पंढरपूरचं दर्शन देखील बघा ना, भगवंताचे विग्रह जे आहे, त्या विग्रहाच्या पायावरती डोकं ठेवण्याची संधी भगवंतांनी आपल्या भक्तांना दिली आहे. ना जगन्नाथपुरीमध्ये, ना रामेश्वर, ना वृंदावन या 3 ठिकाणी भगवंत फक्त पंढरपूरमध्येच भक्तांची इच्छा पूर्ण करतात. आषाढी शुद्ध दशमीला सर्व संतांच्या पालख्या वाखरीला एकमेकांना भेटतात. म्हणजे संत एकनाथ, संत तुकाराम, संत सोपानकाका, संत ज्ञानेश्वर हे सगळ्यांच्या पालख्या वाखरीला भेटतात आणि सकाळी 10 वाजल्यापासून त्या पंढरपूरला मार्गक्रमण करतात. आषाढी वारीला वारकरी चंद्रभागेला स्नान करून गोपीचंदन व बुका लावतात. म्हणूनच म्हणतात ना, तुळशी हार गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यात तुळशीची माळ आणि हातामध्ये टाळ घेऊन सर्व संतांसमवेत वारकरी क्षेत्र प्रदक्षिणा घालतात. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचा रथ प्रदक्षिणेसाठी निघतो. आषाढी एकादशी विसरू नका मज,
सांगत असे गुज पांडुरंग. यामुळे आपल्या लक्षात आले असेल पंढरपूर धामाला भूवैकुंठ का म्हणले जाते. याचा प्रत्यक्ष अनुभव वारकऱ्यांना येतो. म्हणूनच प्रत्येकाने एकदा तरी वारी केली पाहिजे. रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. रामकृष्ण हरी माऊली.